मी राजेंद्र जिचकार, ग्राम रोजगार सहाय्यक संघटनेचा राज्याचा महासचिव। या ठिकाणी 15 सप्टेंबरला संविधान चौकामध्ये ग्राम रोजगार सहाय्यकांचं राज्यव्यापी आंदोलन या ठिकाणी होत आहे। मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला विषय 3 ऑक्टोबर 2024च्या शासन परिपत्रकानुसार 8,000 रुपये एक रकमी फिक्स मानधन आणि 2,000 रुपये TADA या रूपाने शासनाने निर्णय पारित केला, पण मागील 11 महिन्यापासून शासनाने तो आमच्या खात्यावरती दिलेला नाही। शासनाने आम्हाला त्या GRमध्ये सामूहिक गट विमा 50 लाख रुपयाचा आणि ग्राम रोजगार सहाय्यकांना ग्रामसभेतून काढता येऊ नये म्हणून स्थायी असा निर्णय घेतलेला आहे, पण त्याची अंमलबजावणी ते करत नाही आहे। मित्रांनो, आम्ही संपूर्ण राज्यामध्ये ग्राम रोजगार सहाय्यकाच्या कुटुंबाची दशा दुर्दशा आणि जे उपासमारीचा प्रसंग या दळबद्री सरकारनं आमच्यावर आणलेला आहे, त्या सरकारला आम्ही सांगू इच्छितो की तुम्ही महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे कामं तळागाळात पोहोचवणाऱ्या ग्राम रोजगार सेवकांना सहाय्यकांना आणि मनरेगाचा मुख्य कणा असणाऱ्या या घटकाला उपेक्षित का ठेवलं। आणि म्हणून आज या हजारोच्या संख्येनं नागपूरमध्ये संविधान चौकात 34 जिल्ह्यातील ग्राम रोजगार सेवक हजर झालेले आहे। म्हणून या शासनाला आम्ही विनंती करतो की आपण विलंब न करता आमचा जो मानधन आहे ते आमच्या खात्यात टाका आणि आमच्या कुटुंबाला कुठेतरी अनापाण्याला लावा। आमचे जे हक आहे ते तुम्ही ऐका आणि आमच्यावर आलेली आहे दरिद्रता ते दूर करा, कारण आज आमची सहनशीलता संपलेली आहे। आज करतो उद्या करतो, आज करतो उद्या करतो, सगळ्या घटकाला पैसे वाटप केले, लाडक्या बहिणींना पैसे दिले, सगळ्या तुमच्या आशा वर्करला दिले। फक्त ग्राम रोजगार सेवक जो जलसंधारणाची, वृक्षासंवर्धनाची, कृषी संवर्धनाची आणि या महाराष्ट्राला समृद्ध करण्याची योजना राबवतो, महात्मा गांधी राष्ट्रीय हमी योजनेच्या माध्यमातून 264 विभागाची कामं अभिसरणाच्या माध्यमातून करतो, त्याच ग्राम रोजगार सहाय्यकाला या सरकारने वंचित ठेवलेला आहे। म्हणून आम्ही यावेळी आपण सर्वांना विनंती करतो, जर तुम्ही आमचं मानधन लगेच आमच्या खात्यात टाकलं नाही तर आम्ही जोपर्यंत मानधन मिळत नाही तोपर्यंत राज्यात एकही काम करणार नाही। आम्ही संपूर्ण राज्यव्यापी कामबंद म्हणून मी तुम्हाला सांगतो, शासनाने आता आमचा अंत पाहू नये आणि जे आज या काम बंदमुळे संपूर्ण राज्यात जे मजुरावरती उपासमारीचा प्रसंग आला आहे, कारण मनरेगा हा कायदा मजुरांसाठी तयार केला, त्या मजुराला काम देण्याचं काम आम्ही ग्राम रोजगार सहाय्यक म्हणून करतो आणि तो मजूर आज उपासाने तडफडतोय, उपासमारीचा प्रसंग त्याच्यावर आला, त्याला सर्वस्वी हे महाराष्ट्र शासन जबाबदार आहे। त्याच्यावर तात्काळ त्यांनी निर्णय घ्यावा आणि आमचा मानधन आमच्या खात्यात टाकावा अशी मी त्यांना विनम्रपणे विनंती करतो।